मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी पलूसमधील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खराखुरा उन्हाळा अनुभवला आहे। पलूसमधील त्रिमूर्ती कलेक्शन या शोरूमच्या उद्घाटनासाठी सई ताम्हणकर या आल्या होत्या। भर उन्हाच्या दरम्यान त्या पलूसमध्ये आल्या, आपल्या एसी गाडीतून उतरून स्टेजवर गेल्या। त्या ठिकाणी संयोजकांनी फॅनची व्यवस्था केली नसल्याने त्या हैराण झाल्या। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यावेळी नेमकी पलूसमधील लाईट गेली। सई ताम्हणकर उकाड्याने हैराण झाल्या व चेहऱ्यावरील घाम पुसताना दिसल्या। हा व्हिडिओ एसबीएन मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। त्याबरोबर सई ताम्हणकर म्हणाल्या, राज्यातील दुष्काळाबाबत व पाण्याच्या चळवळीबाबत श्रमदान करायला हवे। पासून ते 45 दिवस तुम्ही काम करायचं आणि 45 दिवसानंतर मॉन्सून आल्यानंतर मग त्याचा रिझल्ट लागेल। नाही, ही टेक्निकल प्रोसेस कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोण आहे, संबंधित कोण असेल? आपल्या गावाचे सरपंच किंवा मुख्य किंवा कलेक्टर साहेब कोणालाही। तुम्ही प्रॉपर या मॅडम 7 गावासाठी काय करणार? तुमचा तो जिल्हा सांगली जिल्हा तुम्ही गाव म्हणता, मला लोकांना जितकं घरातून बाहेर काढता येईल तितकं काढायचं। त्यासाठी काय करणार तुम्ही? आम्ही ठिकठिकाणी लास्ट इयर व्हिजिट केलं होतं। ह्या वर्षी आमचा एक शो होणार आहे जो पहिल्यांदा म्हणजे सगळ्या न्यूज चॅनलवरती एकत्रितपणे एका वेळेला एअर होणार। काय नाव ते शोचं? तुफान आल्या। तुफान आल्या। सो असं सगळं आहे, चालू आहे काम, मजा येते मला। बरं मॅडम, आता हे सोडून एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला। सैराट नंतर आपल्याला असं वाटत नाही का नवीन अध्याय डेफिनेटली सुरू झालाय, पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की सैराट नंतर खूप मोठी गॅप यायला नको। म्हणजे सैराटनी एकदा 90 करोड केले, त्याच्यानंतर 20 वर्षांनी कुठल्या तरी फिल्मने केले, असं नको व्हायला। एवढीच माझी प्रार्थना। सातत्य राहिलं पाहिजे। सातत्य राहिलं पाहिजे। अभिनयाचं गंध नसलेली, शिक्षण नसलेली मुलगी अगदी टॉपवर जाते, राष्ट्रपती पदक मिळवते। खूपच कौतुकास्पद आहे, खूप कौतुकास्पद आहे ही गोष्ट, अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर। म्हणजे सैराटनी प्रत्येक मराठी माणसाची मान नक्कीच उंचावली, त्यात काय वादच नाही। मॅडम, आता आपला आगामी दुसरा कुठला चित्रपट मराठी कुठल्या विषयावर? मी एक इंडो अमेरिकन फिल्म करते, एक मल्याळम फिल्म करते आणि एक मराठी फिल्म। राक्षस, मल्याळमचं नाव आहे सोलो। सोलो राक्षस आणि लव सोनिया नावाची एक इंडो अमेरिकन, इंग्रजी हिंदी। स्लमडॉग कशी होती, स्लमडॉग मिलियनेयर तशी। इंडो अमेरिकनचं नाव काय? लव सोनिया। लव सोनिया। तुफान आलया या शो मार्फत स्त्रियांना पाणी चळवळीत सहभागी होण्यासाठी बाहेर पडतील असे आम्हाला वाटते आहे। जमीर संधी, एसबीएन मराठी, नागठाणे।